राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यावर वरिष्ठांचं एकमत. रुपाली चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला. बैठकीमध्ये आमदारांचा आक्रमक पवित्रा. मोंदूबाबा अशोक खरातचं नाशकातील ओकस कार्यालय एसआयटीकडून सील, तर खरात विरोधातील नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे एसआयटीकडे वर्ग. मोंदूबाबा अशोक खरातवर आणखीन एक गुन्हा दाखल. नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई. मोंदू खरातच्या विरोधात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल. मोंदू खरात प्रकरणातील अज्ञात तक्रारदारासोबत TV9 मराठीच्या प्रतिनिधीचा संवाद. खरातनं खोट्या विधी दाखवून जासूदला 5 कोटींना फसवलं. नकली साप आणून 20 ते 25 मिनिटं खांद्यावर खेळवायचा, अज्ञात तक्रारदाराचा दावा. मोंदूबाबा खरातला नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना. खराच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त. त्याने 5 काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू. स्वतःला अंकशास्त्रज्ञ सांगणारा खरात 10वी नापास. मोंदू गावातून अंडी चोरून विकत होता. गावकऱ्यांनी सांगितले किस्से, तर कहांडळवाडी ग्रामस्थांकडून खरातचा कोंबडी चोर असा उल्लेख. मोंदू खरातच्या शिवनिका संस्थांचं बँक अकाउंट सील. खरातच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू. मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी. यही तो नहीं ताज का राज. शीतल म्हात्रेंकडून सवाल उपस्थित, तर ताज का राज फुटला तर तोंडचं पाणी पडेल, म्हात्रेंचा इशारा. संजय राऊतांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं? खासदारांच्या बैठकीमध्ये प्रियांका चतुर्वेदींचा सवाल, तर मी पक्षप्रमुख, सर्व अंतिम निर्णय मीच घेतो. ठाकरेंनी संजय राऊतांची बाजू घेतली. संजय राऊतांनी बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त फेटाळलं. मी बैठकीमध्ये नव्हतो, पण तिथे असं काही घडलेलं नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया.